नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नागावमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे यांचा भव्य सत्कार। वाळवा तालुक्यातील नागाव येथे वंचित बहुजन आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे आणि महासचिव दीपक कांबळे यांच्या निवडीचा नागाव परिसरात उत्साहाने गौरव करण्यात आला। ॲडव्होकेट सदानंद नागावकर तसेच नागाव येथील बौद्ध बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। सत्कार स्वीकारताना नितीन सोनावणे म्हणाले, समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये, अन्यायग्रस्तांची बाजू भक्कमपणे मांडणे आणि वंचित समाजाला त्यांच्या हक्कासाठी सक्षम करणे हे वंचित बहुजन आघाडीचे ध्येय आहे। तरुणांना सामाजिक बदलाच्या प्रवाहात सक्रिय करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, बौद्ध बांधव, भगिनी आणि विविध ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट नागावकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। जय भीम। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथं जे काय करावं लागेल, ज्या ज्या प्रकारची तुम्हाला इथं आमची मदत लागेल, साथ लागेल, मग ती कायदेशीर असू दे किंवा अगदी समजा कुणी आरेरावी करायला आलं तर एक फोन करा, आम्ही इथं तुमच्या मागे उभा राहायला तयार आहोत, म्हणजे उभा राहणारच आहोत। आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहित नसेल कदाचित किंवा असेलही की ऑलरेडी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ज्या काय फॅसिलिटीज आहेत किंवा आपल्याला पोरांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या, आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या हे जे सरकार आहे हे हळूहळू एक एक पद्धतीने काढून घ्यायला लागलेलं आहे। आता वर्गीकरणाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी वर्गीकरणाच्या संदर्भात एक समिती गठन केलेली आहे। त्या संदर्भातही आपल्याला इथनं पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे आणि आपला सगळ्यांना वर्गीकरणाचा विरोध आहे, कारण वर्गीकरणाच्या माध्यमातून आणि क्रिमी लेअरच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट घातलेला आहे। त्याच्यामुळे तेही आपल्याला मोडून काढायचं आहे, कारण इथनं पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या पोरांच्या जमिनी, आपल्या पोरांचं शिक्षण आणि आपल्या लोकांचं आरोग्य या तीन गोष्टी तरी आपल्याला 100% सांभाळाव्या लागतील, कारण ह्या मूलभूत गरजा आहेत आपल्या। त्या मूलभूत गरजा जर नसतील तर आपल्याला पुढचा काळ फार अडचणीचा आहे। आणि त्याचबरोबर आज आपण बघतोय की सरकारी नोकऱ्या ह्या जवळजवळ संपवत आलेल्या आहेत आणि ज्या शिक्षणानंतर आपल्याला ज्या रोजगाराच्या संधी असायला पाहिजे होत्या त्या कुठेतरी कमी होत चाललेल्या आहेत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेती आणि आपलं स्थावर मालमत्ता असणं फार आवश्यक आहे की जेणेकरून किमान आम्हाला आपल्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर काही दुसऱ्या येणाऱ्या काळामध्ये शेती आणि शेतीवर आधारित काही उद्योगांचा किंवा याचा पण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजुटीने होऊन एकत्र येऊन काही व्यवसाय आपल्याला करू शकतो आपण, कारण आता टेक्नॉलॉजीमुळे काही गोष्टी इथनं पुढच्या काळामध्ये येणार आहेत। माझं दादांबरोबर बऱ्याचदा बोलणं चाललेलं आहे। इथल्या तरुण वर्गासाठी इथनं आपल्या भागातनं भाजीपाला असेल किंवा या भागात जे काय आपलं शेतीचं अन्नधान्य उगवतं ते मोठ्या शहरांमध्ये विकण्यासाठी त्याला काय असतं की त्याला परत वाहतूक आली, त्याला साठवणं आलं, त्याच्यानंतर त्याच्यावर काय प्रक्रिया करता येते का, त्याच्यासाठीही आपण पक्षाच्या माध्यमातून या तरुणांसाठी पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। आणि आपल्याला स्थानिक पातळीवरती असे काही उद्योग उभा करता आले तर त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या समाजातल्या पोरांना, आपल्या पोरांना या माध्यमातून रोजगार निर्माण करून त्यांनाही हाताला काम द्यायचं काम करणार आहोत। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।